पूर्ण प्राथमिक शाळा मणेरी नंबर 1। मस्त मित्रांनो, ऊसाची शेती आणि तिकडे पोरसू केला बघा। आता मी बरोबर असं आहे मणेरीमध्ये भंडारा जाता। भंडारा म्हणजे आमच्या तोडामाळ तालुक्यातली शेवटची जत्रा। म्हशी बसले बा, म्हशी बाणान धरले ॲक्च्युली काही जाऊ नये म्हणा। म्हशी रेडे आहे का रेडे जाणार कोण। तर नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत माझ्या मी तोडामाळ यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, करुणा सदनच्या व्हिडिओ मस्त प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप आभार आणि शाळेचे पण आभार। शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या सरांचे पण आभार, त्यांची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केली। तर मित्रांनो, आजचा डेली ब्लॉग असतो बघूया। संध्याकाळी आमची टीम ऑलरेडी कालच्या दिवसात पावली सेमीफायनलमध्ये। परमेमध्ये मॅच होते, मला माहीतच नाही गेले ते नाही, काल पण एक ब्लॉग झाला असतो मस्तपैकी। तर बघूया संध्याकाळी मग तिकडे जाताना परमेमध्ये फायनल मॅच असली त्याच टायमावरती। तर चला मित्रांनो, जास्त वेळ घेणे नाही, इकडे येतले मणेरी जरा एक भाडा होता पिरणासून मणेरी डायरेक्ट तर ड्रॉप करूचं होती एक टॅग। तर त्या सोडून दिलं आहे आणि आता जातोय घरात मस्तपैकी भाकरी बिकरी खाऊया आणि नंतर तुमका संध्याकाळी का मग दुपारपर्यंत काही गेलं तर मग नंतर भेटतोय। चला मी म्हटलं आता हो जॅकेट घालून किती फिरता। तर मित्रांनो, एंट टायमांना जत्रा सुरू झाली हो आणि थंडी पण सुरू झाली। ही बघा जॅकेटची चैनच तुटली। दुष्काळात तळाव महिनो असं नाही, काय करूया बघूया। चेन गावली तर घालूया बेडशीवरती नाही काहीतरी। चला श्रीदेव जटार बाबा प्रसन्न। दत्त जयंती उत्सव मित्रांनो 26 डिसेंबर आणि जत्रा पण मागेलीची 26 डिसेंबर। नाउ व्हाट आई डू भाई साहब, कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी। या झाड बघा मित्रांनो कितक्या जुना पुराणा आता लागीला का त्याच्या भयत दिसता अंगार पडात बी झाल्या। श्रीदेव चाळेश्वर महाराज की जय। काय करताय म्हण आता, आता म्हण मरे काय असू आता म्हण म्हण। आता 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 काय तर सांग ना, शहाणपणा सांगत आहे तो। आता बोल, जल्दी बोल, अरे वासू बोल। चला मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 5। जरा आपलं जॅकेटचा चेन तुटली ते लावून जाऊया, बघूया गावता का लावत। चला मित्रांनो, आपला जॅकेटच्या चेनीचा तर काम जाऊ ना। परम्यात जरा मॅच आहेत ते म्हटलं बघूया जरा काय स्टेटस हा, कोण कोण खुयचे टीम येले ते बघूया। एका वेगळ्या व्ह्यूने तुमका दाखवतले बघूया। मॅच आधी पहिली खय आहात ते बघूच्या पडतात। तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 5:30। बाजारात बघले कोणाकडे चेन तर अवेलेबल आहात, त्याच्यानंतर रनर अवेलेबल हा, पण चेन लावणारे कोण नाही। टेलर कोणच नाही, सगळी दुकानं बंद आहात। म्हणून म्हटलं जरासं टाइमपास करू, म्हटलं इकडे येऊया परमेच्या पुलावरती नाहीसून मस्तपैकी बघा सूर्यास्त जाता जबरदस्त। जराशी गेम बघूया काहीपर्यंत पावली ती क्रिकेट। वातावरण तर एक नंबर झाला।
एकेकाळी मित्रांनो ह्या रस्त्याक ना आम्ही चलत चलत जाऊचा मावशीकडे. आता तुमका परम्यातली जत्रा काही दिवसातच आपल्या युट्यूब चॅनलवरती बघू गावतलीच, तेव्हा मग मावशीकडे वगैरे जातलं. चला पोचा दिलो ग्राउंडाकडे. हैसून बघू मित्रांनो, गेम बघूची मजा काय वेगळीच. तिकडे वातावरण बघा जबरदस्त झाला. तुमका जरासं पुलावर फेरपटको मारून हाडतंय आणि नंतर आपण मॅच बघूया. त्या साईडीत सुद्धा काय दिसणार ना. आणि इकडे वानर महाराज आमचे बसलेत, बघूया ते पण दिसतात का. पळाले पळाले पळाले. जबरदस्त डेंजर असतं ते, डेंजर. दोघ जण त्याच्यातले अंगार धावा नाही होते. थांबा दाखवत. हे बघा हे बघा, पहिले झूम करून दाखवतं कोणतरी येतं तडे झूम. तुमका दाखवते मॅच हैसून. बाजूक जा नदी, ही बघा नदी, आणि इकडे गेमी चालू आहे बघा. कितके जण बसले आहेत बघा. आता मोठी मॅच आहे वाटतं. बक्षीस तर भरपूर असतं, कारण उद्या बहुतेक फायनल असं. फायनल तर आमचे सेमीफायनलला पोचले. एक कुठली तरी मॅच झाली मित्रांनो, दुसरी चालू करतो आता लगेच. त्या साईडीन जाऊया जरापेक्षा थोडे जाऊया. आता जरा हैसून तुमका वरसून दाखवतंय, भारी दिसता. पुन्हा एकदा चेंडू जातो म्हणजे तिकडे झोनमध्ये एका धावेसाठी 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा. षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन अक्षय मारा करेल अमोल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8 धावा. शेवटचा चेंडू घेऊन अक्षय मारा करतील अमोल. पुन्हा एकदा मोठा धक्का मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो सीमारेषा पार. चौका. या चौकारासह धावसंख्येत भर पडतो. धावसंख्या होती 12 धावा. विजयासाठी धारेश्वरी संघाला 13 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 13 धावा. आमच्याकडे मित्रांनो ना गावाकडे नाची काजूवाडी संघाने 4-4 बॉलांची सुद्धा मॅची असतात. फायनल सुद्धा 2 बॉलांची बी खेळ येतात. म्हणजे कसा वेळची बचत. धारेश्वरी आणि धारेश्वर बी. आता जरा पुढे जाऊन थांबते आणि बघताय मॅच दिसता का हैसून. अभिमान हा बघा बघा, हडे चालू हा मॅच. झूम करूया. हैसून दिसायचे नाही, हैसून फक्त प्रेक्षक दिसतात. तर मित्रांनो चला खालच्या बाजूक जाते, खालच्या बाजू त्याशिवाय दिसायचे ना गेमी. खालच्या बाजू गेलोय. चांगल्याची गोलंदाजी काहीच समजू शकले नाहीत. गौरेश चांगल्याची गोलंदाजी करताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गजाचं रक्षण. धावांवर समाधान मानावं लागतं ते म्हणजे काजूवाडी संघाला. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ते म्हणजे 4 धावा. शेवटचा चेंडू घेऊन 100 सामना करेल गौरेश. खराब असा चेंडू, एक अतिरिक्त धाव. रंग संघाने टॉस जिंकून मोठा फटका. चेंडू जातो सीमा चौकार. शिरंग संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय दिलाय. शिरवलबाग संघाला सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. चांगली अशी फलंदाजी गौरेश नाईक. 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्या. काही रुपये सुरक्षित सोडण्यात आले.
तसेच 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारल्यास हरी उतरेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगल्याशी गोलंदाजी हा सामना जिंकण्यासाठी शिरोळबाग संघाला 3 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. चांगल्याशी गोलंदाजी अनिकेत जोशी मोठा फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक चांगल्याचा झोल पकडतो तो म्हणजे गौरी चांगल्याशी क्षेत्ररक्षण चांगल्याची गोलंदाजी करतो तो म्हणजे अनिकेत चांगल्याशी गोलंदाजी करतो तो म्हणजे अनिकेत बरेच बेटा सामना करतो अविनाश चांगला कॅनलच तो वरसून तसा केल्यानंतर बोडसून कॅनल वरसून जाव करतो हो गोडग्यासून इलो तो मेड्याचा धरण डॅमाचा पाणी था डॅमाचा पाणी कुडाच्यासून असं गेलो कुडाच्या धारेश्वर बी संघ जिंकलो गरेवांबरवाले हरले. पहिली 6 गेली म्हणा नाही झाला ना जिंकतलो. चला घरा जाऊया. बोरगी खुश झाली. मला येताला युट्यूबार कॉलर टाईट करतं. आता मगाशी ज्या पुलावर जाऊन आपण थांबलेलो ना त्याच पुलावर जाऊन आता व्हिडिओ एंड करूया. चला मित्रांनो आजचा व्हिडिओ हैसर संपवूया. कसं वाटलं नक्की कमेंट करू सांगा. आजच्या दिवसात सेमीफायनलिस्ट झाले ते धारेश्वर बी संघ काल आमचे झाले SBS स्पोर्ट क्लब आणि उद्या बघूया सेमीफायनलचे 4 संघ असतले. उद्याच्या दिवसात बहुतेक एक काढतले असं काहीतरी असा. तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतले त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळते. सगळे जातं राहता करा. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. उद्याचा ब्लॉग इंटरेस्टेड असतो. चला.